नमस्कार. सर्वप्रथम आपल्या सर्वांना जागतिक पर्यावरण दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज जागतिक पर्यावरणाच्या कडे सगळेजण अत्यंत एक महत्त्वाकांक्षी विषय म्हणून पाहत असताना हा जागतिक पर्यावरण दिन साजरा करत असताना लोकांसांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण असं होऊ नये म्हणून याची सुरुवात आपणच करू या मंत्रालयातून असा एक संकल्प माझ्या मनामध्ये आला आणि तो संकल्प मी बोलून दाखवला आमच्या मुख्य सचिवांना आणि मी त्यांना काल एक फोन केला आणि लगेच त्या तयार झाल्या. त्याबद्दल मी आपले खूप खूप सुजाताजी आपले खूप आभार मानते. मी आपल्याला अनेक वर्ष झाले पाहते. आय थिंक ऑलवेज आय हॅव सीन व्हेरी विमेन लीडरशिप इन मंत्रालय इन ब्युरोक्रेसी ऑल्सो अँड आय एम व्हेरी हॅपी टू सी यू. म्हणजे एक मुख्य सचिव पदावर एक महिला हे सुद्धा एक आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. यासाठी आवर्जून उपस्थित असलेल्या माझ्या या विभागाच्या सचिव पर्यावरण विभागाच्या सचिव देखील राहिलेल्या माझ्या महिला बालकल्याणच्या देखील सचिव राहिलेल्या त्या पण एक डायनॅमिक ऑफिसर आहेत विनीता सिंगलजी. मी त्यांना पण विनंती केली की तुम्ही या. असीम गुप्तांना पण निरोप दिला पण ते स्वतः सोलापूरला असल्यामुळे त्यांनी त्यांची टीम पाठवली आहे. आणि माझा हक्क आहे म्हणून पशुसंवर्धनचे रामास्वामीजी आहे व्हेरी सिन्सिअर ऑफिसर. खूप चांगलं आता आम्ही 560 ट्रान्सफर्स आम्ही काउन्सिलिंगने केल्या. तर जे पर्यावरण पाहिजे मंत्रालयामध्ये ते पण त्यांनी खूप चांगलं केलं. स्वच्छ कारभाराचं पर्यावरणसुद्धा आम्ही खूप छान कार्यक्रम केला. आणि माझ्या स्वतःच्या विभागाच्या सचिव या जयश्री बोटजी या सगळ्यांना मी सांगितलं की हा असा कार्यक्रम करायचा आहे. मग तो प्रत्यक्षात उतरवण्यासाठी मी स्वतः भाग घेतला. मी स्वतः मुख्य सचिवांशी बोलले. मी माझ्या टीमला कामाला लावलं आणि मंत्रालयाच्या या ठिकाणी आपण कार्यक्रम घेऊ असं इच्छा व्यक्त केली. पहिल्यांदा असा कार्यक्रम होतो आहे. स्वतः मुख्य सचिवांनी देखील सांगितलं पर्यावरण इथून सुरू करूया असा संकल्प आज आपण घेऊया. आपण महाराष्ट्राला सांगताना की प्लास्टिक मुक्त नगरपालिका ग्रामपंचायती करा त्यापेक्षा जर आपण मंत्रालयच प्लास्टिक मुक्त करायला घेतलं तर लोक आपल्या त्याच्यातून प्रेरणा घेतील अशी ही संकल्पना होती. कारण इथे राज्याचे मुख्यमंत्री बसतात, राज्याचे मुख्य सचिव इथे असतात, आम्ही सगळे मंत्री इथे काम करतो आणि आम्ही जर पर्यावरणाविषयी जागरूक राहू तर सगळं राज्य पर्यावरणाविषयी जागरूक राहील. आता सुजाता मॅमने सांगितलं की इथे आपण व्हर्टिकल गार्डन करायला पाहिजे, इथे आपण आणखी ग्रीनरी करायला पाहिजे. मी चर्चा करत असताना मी विनीताजींनाही म्हटलं की इथे जेवढं प्लास्टिक आहे पहिले जे एक्झिस्टिंग प्लास्टिक आहे ते डिस्ट्रॉय करण्यासाठी आपण इकडे एक मशिनरी लावू. मी MPCBलाही बोलेन की इथे ती प्लास्टिकचे बॉटल्स आणि त्याचे कॅप्सचे डिस्ट्रक्शन करण्यासाठी एक मशिनरी लावू. एक NGO आहे त्या NGOनी तर या सगळ्या डिस्कार्डेड प्लास्टिकपासून बेंचेस बनवलेले आहेत. ते 100 बेंच आपल्याला देतात. म्हटलं मंत्रालयामध्ये ते बेंच ठेवूया आपण लोक बसतील त्याच्यावर. आणि वेन आय सॉ द बेंच इट इज सो स्टडी अँड हेवी ॲज इफ इट्स अ वुडन बेंच. आज सकाळी आम्ही गिरगाव चौपाटीवर जवळपास तास दीड तास स्वच्छता केली आणि ह्या सगळ्या टेक्नॉलॉजीज पाहिल्या. तर अजून एक NGO मला अप्रोच झाला आहे की मंत्रालयामध्ये आपल्या कागदांचा खूप पसारा असतो आणि हे कागदसुद्धा वृक्षतोड करूनच आपण कागद मिळवतो. तर हे कागद आम्ही वापरून त्याला रिसायकल करून आम्ही बुक्स आम्हाला परत देऊ. पण मंत्रालयाच्या प्रायव्हसी आणि याचा विचार करता त्या कागदांविषयी मी एक नोट पाठवेन मुख्य सचिवांना आणि मुख्यमंत्र्यांनाही मी चर्चा केली. तर आपण त्या कागदाचा कमी व्यापार करणार. आपण आता ऑनलाईन फाईल्स करतो आहे, पेपरमुक्त असा कारभार करतो आहे. तर या पेपरमुक्त आणि प्लास्टिक मुक्त असं जर काम केलं तर जग आपल्याकडून आदर्श घेतल्याशिवाय राहणार नाही. सृष्टीचं आणि निसर्गाचं आणि आपल्या प्रत्येक विश्वासाचं नेहमी नातं राहिलेलं आहे. आपण देवांची सुद्धा पूजा करतो तर प्रत्येक देवाजवळ एक वृक्ष आणि एक ॲनिमल असतं. म्हणजे जर तुम्ही दुर्गाचा विचार केला तर त्याच्यासमोर सिंह असतो. तुम्ही महादेवाचा विचार केला तर आपण महादेवाला बेलाचं पान वाहतो, त्यांच्या गळ्यात नाग असतो, ते बैलावर आरूढ असतात, उंदीर मामावर आरूढ असतात गणपती बाप्पा. अगदी श्वानसुद्धा हे एक वाहन आहे आपल्या देवांचं. कोणताही प्राणी म्हणजे शंकराला जर पाहिलं तर गळ्यात साप आहे आणि गणपतीच्या बरोबर उंदीर आहे हे एकत्र बसलेले आहेत. हे सृष्टीचं एक साक्षात उदाहरण आहे. आपण अंधश्रद्धांवर विश्वास ठेवत नाही. आपल्या श्रद्धासुद्धा सायंटिफिक आहेत आणि त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार करता पशुसंवर्धन खातं माझ्याकडे. पशुसंवर्धनामध्ये पण पशु त्यांच्या व्याख्या सांगू शकत नाही, ते त्यांच्या व्यथा सांगू शकत नाही. आणि पर्यावरणात आज नदी नाल्यांची कत्तल होती. हा शब्द योग्य आहे
का लिटरली आपण डोंगरांचा आणि नाल्यांचा कत्तल करतोय, ते त्यांच्या व्यथा मांडू शकत नाही. ते त्यांच्या व्यथा अशा मांडतात की मेमध्ये पाऊस पडतो, मेमध्ये फ्लड्स होतात आणि शेतकऱ्यांना अनेक वेळा पावसाचा कधी जाणं आणि कधी अतिवृष्टी होणं हे सहन करावं लागतं. आणि हे जे बॅलन्स बिघडलेला आहे, हा बॅलन्स परत साधायचा असेल तर आपल्याला जागरूक करावं लागेल प्रत्येकाला. मॅडमनी सांगितलं 9,500 कुटुंब डायरेक्ट इथे काम करतात. त्यांची कुटुंब जर आपण धरली, प्रत्येकाच्या कुटुंबामधले जर आपण 5-4 माणसं धरले तर आपण आत्ता बसल्या बसल्या 50,000 लोकांना इथे बसल्या बसल्या इन्फ्लुएन्स करू शकतो. त्यांनी त्यांच्या कुटुंबांना इन्फ्लुएन्स केलं तर अनेक लोकांना करू शकतो. आता माझे 7-8 लाख फॉलोअर आहेत समजा इंस्टाग्रामवर. माझे यूट्यूब चॅनलचे फॉलोअर्स लाखो फॉलोअर्स असतात. जर मी यांना आव्हान केलं त्याच्यातले 25% जरी त्याच्यामध्ये प्रेरित झाले तर आपल्याला साधता येईल जे आपल्याला साधायचं आहे. मी आपल्या सर्वांना आव्हान करेन इथे उपस्थित लोकांना की प्लीज शिफ्ट टू क्लॉथ बॅग्स. म्हणजे तुम्ही कपड्याच्या बॅग वापरायला सुरू करा. अर्धं पोल्युशन इथेच संपून जाईल. तुम्ही घरातनं आपल्या पाण्याची स्टीलची बाटली घेऊन या. जमल्यास आम्हाला आता आम्ही खूप प्रवास करतो, आम्हाला बॉटल वॉटर प्यावंच लागतं. जमल्यास जेवढं शक्य आहे तेवढं आपण प्लास्टिकचा वापर करू नये. ॲटलिस्ट सिंगल यूज प्लास्टिक. आता देर आर सम ब्रँड्स दे क्लेम की दॅट प्लास्टिक कॅन बी रिसायकल. जसं बिस्लरी सेज की त्यांचं प्लास्टिक रिसायकल होऊ शकतं. तर जे रिसायकल होऊच शकत नाही, लोकल ब्रँड्स आहेत, लो क्वालिटीचं प्लास्टिक आहे, त्याला आपण स्पष्ट नाही म्हणा. आणि मी मुख्य सचिवांना पण असं एक विषय त्यांच्यासमोर ठेवीन जो मी अजितदादा पवार आणि आम्ही एकत्र कार्यक्रम घेतला तर त्यांनी पण त्याला प्रोत्साहन दिलेलं आहे की हे जे प्लास्टिक आहे, जे थिन आहे, पॉलिथिन आहे, विच इज नॉट सपोज टू बी यूज, हे बनवायला परवानगीच नाही आहे शासनाची. तर हे अवैधरित्या बनलं जातं आणि या एन्व्हायरमेंट डिपार्टमेंटला माहिती आहे ते कुठे बनतं. तर मी त्यांना सांगितलं त्यांच्यावर रेड टाका, ते बंद करा आणि त्यांच्यावर कारवाई करा पोलिसांची. तर गृह मंत्रालय आपण मिळून जर अशा प्रकारचे काही पथक नेमून हे बंद केलं म्हणजे प्रोडक्शन झालंच नाही तर आपल्याला फक्त आहे ते डिस्कार्ड करायचं आणि मग लोकांना ते मिळणारच नाही. तर पीपल हॅव टू शिफ्ट टू अनदर ऑप्शन विच इज बायोडिग्रेडेबल, विच इज एन्व्हायरमेंट फ्रेंडली. तर आता मी अजूनही आव्हान केलं आहे, मी कुठेही जाते लोक साडी देतात, शाल देतात, श्रीफळ देतात. मी लोकांना सांगितलं मला 11 कापडाच्या पिशव्या द्या आणि हुएवर आय सी ऑन द रोड एव्हरीवेअर युझिंग प्लास्टिक, मी त्यांना एक पिशवी देणार आहे कापडाची. माझ्या घरातल्या सगळ्या स्टाफला मी काढून टाकलं आहे प्लास्टिक आणि फुलं, फळं, भाज्या सगळं कापडी पिशव्यांमध्ये येईल आणि एकल प्लास्टिक, सिंगल यूज प्लास्टिक टोटली आपण बॅन करायचं. आणि मंत्रालयाने हे केलं. आता मुख्य सचिवांनी स्वीकारलं. मी मुख्यमंत्र्यांनी विनंती केली पण ते आज नाही आहे, त्यांचे पूर्वनियोजित कार्यक्रम होते, पण त्यांनी एक खूप सुंदर व्हिडिओ आम्हाला दिलेला आहे. तो पण आम्ही आता सोशल मीडियातून व्हायरल करतो आहे आणि याला खूप चांगलं प्रोत्साहन नक्कीच मिळेल मला असं वाटतं. प्रोत्साहनच इथे आहे कारण राज्याचे सर्व महत्त्वाचे अधिकारी आम्ही मंत्री म्हणून आहे आणि सर्व लोकांनी याचं कौतुकच केलं आहे. आपण सर्वजण जस्ट से नो टू प्लॅस्टिक. प्लॅस्टिकला नाही म्हणा आणि पर्यावरणाला हो म्हणा असं या निमित्ताने आपल्याला सांगेन. आणि आपण वेळ दिल्याबद्दल सर्वांचे मी आभार मानते. तिथे आलेल्या लोकांनी आजपासून एवढं जरी केलं तरी मला खूप करणार ना. पेपरलेस ऑलरेडी झालेलं आहे मंत्रालय. आता आम्ही ज्या फाईल साईन करतो त्या सगळ्या बिना पेपरच्या आहेत, सगळ्या ऑनलाईन असतात, आमच्या कम्प्युटरवर येतात, त्याची परिपूर्णता होते. आता साहजिक आहे काही लोक त्याला हळूहळू म्हणजे अकस्टम होत आहेत, पण आपण 100% पेपरलेस करण्याचा निर्णय घेतला आणि आम्ही सगळे तो फॉलो करतो. थँक्यू व्हेरी मच. सो प्लीज से नो टू प्लॅस्टिक अँड प्लीज आमच्या नाही आपल्या मोहिमेला आपण सर्वजण भरपूर प्रतिसाद द्या. थँक्यू सो मच.